नमस्कार, मी विद्या. आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. सर्वात आधी आपण मिसळचे वाटण तयार करून घेऊ. आता ह्या कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेऊ. त्याच्यात मी घेतला एक कांदा, यात आपण टाकू एक टोमॅटो चिरलेले, आलं लसूण, हे सर्व वाटण आपण भाजून घेऊ. आता मी टाकणार याच्यामध्ये 4 पळी तेल, जिरी, हळद, टाकू आपण 1 चमचा लाल तिखट, मिसळ मसाला 2 चमचे घेतलेले आहे, मोड आलेले मटकी आणि वाटाणे मसाल्यामध्ये परतून घेऊ. मटकी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊ. मटकी चांगली परतली आपण त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. जर जास्त पाणी होतं म्हणजे काय आहे, आपल्याला मटकी शिजवायची आहे त्याच्यामध्ये. आता हे आपण 10 ते 12 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ. यामध्ये टाकू चवीनुसार मीठ. 15 मिनिटं झालेली आहेत. आपली मटकी आणि वाटाणा चांगला शिजलेला आहे व मिसळला चांगला कटही आला आहे, चांगली तरी दिसते आहे. की मटकी काढून घेऊ. त्यावर टाकू तरी. यावरती टाकू कांदा, थांब एक मिनिट. तयार आहे आपला झणझणीत मिसळ पाव. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.